एक महत्त्वाची बातमी पाहूयात। पुण्यामधील गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतींनी राजीनामा दिलेला आहे। डॉक्टर बिबेक देबराय यांच्या कुलपती पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलपती पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। डॉक्टर बिबेक देबराय यांच्या कुलपती पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला आहे। माझे सहकारी राहुल कुलकर्णी थेट आपल्या सोबत आहेत। राहुल, ही संस्था ही गेल्या काही दिवसापासून चर्चेत आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवरती, देश पातळीवरती ज्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचा 2 आठवड्यापूर्वी एक महत्वाची घडामोड घडली, ते म्हणजे कुलगुरू अजित रानडे यांची रद्द करण्यात आली। अजित रानडे यांची निवड ही यूजीसीच्या नियमाप्रमाणे झालेली नव्हती असं म्हणत ही निवड रद्द झाली। आणि आज आता त्याहून मोठी बातमी आली आहे की प्रसिद्ध अर्थतज्ञ असलेले बिबेक देबरॉय जे या संस्थेचे कुलपती आहेत त्यांनीच राजीनामा दिलेला आहे। जुलै 2024 मध्ये पूर्वीचे कुलपती राजीव कुमार यांच्या जागी बिबेक देबरॉय यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलपतीपदी नियुक्ती झालेली होती आणि त्यांनीच त्यांच्याच कार्यकाळामध्ये अजित रानडे हे कुलगुरू झाले। आता देबरॉय यांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती जेव्हा त्यांच्याकडे तक्रारी आल्या की अजित रानडे हे यूजीसीच्या नियमाप्रमाणे कुलगुरू होऊ शकत नाहीत आणि ती समिती स्थापन झाल्यानंतर त्या त्रिसदस्यीय समितीनं सप्टेंबर महिन्यामध्ये अहवाल दिला, म्हणजे याच महिन्यामध्ये, आणि तातडीनं अजित रानडे यांची कुलगुरू पदावरून त्यांना हटवण्यात आलं। आता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये कुलगुरू अजित रानडे हे बॉम्बे हायकोर्टामध्ये गेलेले आहेत। त्यांच्या 2 सुनावण्या झाल्यात आणि त्यांना इतक्यात हटवू नये अशा पद्धतीचा स्थगिती आदेश बॉम्बे हायकोर्टाने दिलेला आहे आणि सिनियर मोस्ट असलेले प्राध्यापक हे डे टू डे गोखले इन्स्टिट्यूटचं कामकाज पाहतील असं आजच न्यायालयाने सांगितल्यानंतर लगोलग हा कुलपती राजीनामा आलेला असल्यामुळं या संस्थेतल्या एकूणच प्रकाराबद्दल आता वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत। काही लोकांच्या मते कुलपतीवरती अजित रानडे यांना हटवण्यासंदर्भातला दबाव होता का आणि त्यामुळं त्यांना अजित रानडे यांना हटवावं लागलं आणि आता तोच एक प्रकारचा असा भाव त्यांच्या मनात होता का की आपल्यामुळं ही गोष्ट घडली। कोणतं असं कारण होतं की ज्या कारणामुळे गोखले इन्स्टिट्यूट सारख्या महत्वाच्या संस्थेच्या कुलपती पदाचाच राजीनामा बिबेक देबरॉय यांना द्यावा लागला? ते प्रसिद्ध अर्थतज्ञ आहेत, पण शैक्षणिक वर्तुळामध्ये, महाराष्ट्राच्या शैक्षणिक वर्तुळामध्ये ही घटना ही पुढेही खूप दिवस चर्चेत राहणार आहे। निश्चित राहुल, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।